असेल ना मित्रांनो, तर हे मंदिर काय सुंदर आहे. म्हणजे एक ते पाणी आणि या साईडला महादेवाचं मंदिर, म्हणजे अतिशय सुंदर असा हा परिसर आहे मित्रांनो. काय सापे, चला चला चल, सापे चल पण मंदिर ना देवीचं. त्यावेळेस जाऊ लागलो आम्ही. समोर गेल्यानंतर वरून असं पानं सळसळ वाजत आले, तर ती मोठी धामण होती. हां, आणि एक पिवळ्या रंगाचं म्हणतात परत एक धामणच भेटली. हां, पण विषारी पण साप येतं. विषारी भरपूर आहे तर. आहे, कवड्या आहे, घोणस आहे. बर, हो. सगळे येतं. काहीतरी हे आपलं बिबटे वगैरे काही बिबटे आहे ना, आहेत का? 10-11 बिबटे पण ते दूर राहत असतील पलीकडच्या भागात. त्या साईडला त्या साईडला त्या साईडला चालू असली की जनावर त्या साईडला. त्या साईडला. अच्छा, म्हणजे सहसा इकडे येत नाहीत ते. आले तर रात्री हा, रात्री राहतात 7च्या नंतर. येऊ शकतात. हो. अच्छा. कसं काय पब्लिक, बरं आहे नवं. जय महाराष्ट्र. तुमच्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत भटकंती रे या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ बघण्याआधी सगळ्यात आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यासमोरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण कुमारेश्वर मंदिर तसेच गोमुख मंदिर लोणार आणि गोमुख मंदिर लोणार पाशील जे काही सर्व मंदिरे आहेत याची संपूर्ण माहिती आपण बघितली आहे. लोणार सरोवराच्या जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथमतः आपल्याला मंदिर भेटतं, ते म्हणजे शिवशंकराचं असं अतिशय महत्त्वाचं असणारं मंदिर, ते म्हणजे यज्ञेश्वर महाराज यांचं मंदिर. इतकं सुंदर मंदिर बघितल्यानंतर मनाचा संपूर्ण थकवा हा निघून जातो आणि कुठंतरी मनशांती भेटते. तसं बघायला गेलं तर यज्ञेश्वर हे नाव यज्ञ म्हणजेच अग्निहोत्र किंवा धार्मिक हवन विधी आणि ईश्वर म्हणजे परमेश्वर या शब्दापासून तयार झालं आहे. स्थानिक परंपरेनुसार असंही म्हटलं जातं की लवणासूर जो राक्षस होता त्याचा पराभव केल्यानंतर त्या विवरामध्ये म्हणजेच खड्ड्यात दैत्याच्या ऊर्जेची नकारात्मक छाया पसरली होती. त्या स्थळाचे शुद्धीकरण करण्यासाठी सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्मदेव यांनी येथे भव्य यज्ञ केला. या यज्ञाचे अधिष्ठाता देव म्हणून शिव प्रकट झाले आणि त्यांनी या पवित्र भूमीचे रक्षण करण्यासाठी येथेच आपले स्थान स्थापित केले. भारतीय मंदिर वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मदेवाशी संबंधित अशी परंपरा अत्यंत दुर्मिळ आढळते. त्यामुळे यज्ञेश्वर मंदिर हे आध्यात्मिक संगमाचे आणि विशेष धार्मिक महत्त्वाचे अद्वितीय स्थळ मानले जाते. यज्ञेश्वर मंदिर हे उत्तरेकडील काठावर असलेले भग्नावस्थेतील शिवमंदिर आहे. स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर प्रारंभीच्या चालुक्य किंवा हेमाडपंथी काळात बांधले गेले असावे. दंतकथेनुसार चालुक्य राजा विक्रमादित्य 8वे शतक याने याचे बांधकाम केले असे मानले जाते. लोककथांनुसार या मंदिराचा संबंध दैत्यांचा गुरु यांच्याशी जोडला जातो. स्थानिक लोक या ठिकाणाला शुक्राचार्यांची वेधशाळा असेही म्हणतात, ज्यामुळे ज्योतिषशास्त्र आणि वैदिक शिक्षणाची याचा पौराणिक संबंध सूचित होतो. थोडक्यात यज्ञेश्वर मंदिर हे लोणार विवर परिसरातील एक मध्ययुगीन शिवमंदिर असून पौराणिक कथा आणि इतिहासामुळे प्रसिद्ध आहे. यज्ञेश्वर मंदिर हे स्थानिक बेसॉल्ट दगडापासून बांधलेले असून मध्ययुगीन महाराष्ट्रातील पारंपरिक दगडी बांधकाम शैलीचे उत्तम उदाहरण मंदिराच्या आराखड्यात आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये प्रवेशद्वार, मंडप, मुखमंडप, खांबावर आधारलेले सभामंडप, अंतराळ आणि शिवलिंगासाठी गाभारा, गर्भगृह यांचा समावेश होतो. आजही आपल्याला बघायला गेलं तर मंदिराच्या परिसरामध्ये दगडांच्या स्वरूपामध्ये मंदिराचे अवशेष आपल्याला पडलेले बघायला मिळतात. मित्रांनो बघा, आम्ही जवळपास अर्धा किलोमीटर
1 किलोमीटरचा जवळपास डिस्टन्स आम्ही पार केलेला आहे या जंगलामध्ये. आणि तुम्ही बघू शकता की एक आम्हाला हे महादेवाचं मंदिर आता वाटेमध्ये लागलेलं आहे. अतिशय सुंदर याच्यावर जे काही नक्षीकाम केलेलं आहे अतिशय सुंदर आहे. आणि त्यापेक्षा जर का बघायला घेतलं मित्रांनो तर तुम्ही इथं बघू शकता की संपूर्ण जे काही मंदिराचे अवशेष किंवा दगड आहेत हे इथे कुणीतरी असं मुद्दामून म्हणजे मंदिर तर आता पडण्याच्या अवस्थेमध्ये हळूहळू आहेच, पण त्याही नंतर जे म्हणतात की काही मुघल आले होते आणि मुघलांनी परत ते मंदिरं पाडलेली आहेत. त्याचं एक ताजं उदाहरण आपण बघू शकता की सर्व साईडला जे काय आहे मंदिर आता हे जवळपास असं पूर्ण जे आहे इथपर्यंत असं मंदिर होतं, पण आता ते मंदिर इथपर्यंत राहिलेलं नाही, कारण की त्याचे जे दगड आहेत ते अवशेष आहेत हे आपल्याला सगळीकडे हे बघू शकता. पण अत्यंत सुंदर अतिशय थंड वातावरण आणि बघा पक्ष्यांचा पण आवाज येत आहे. अतिशय सुंदर खरंच. मंदिराच्या भिंतीवर आणि खांबावर अनेक कोरीव शिल्पे आपल्याला तिथे बघायला मिळतात. यामध्ये प्राणीमूर्ती, देवदेवतांच्या प्रतिमा तसेच त्या काळातील मंदिर कलेत प्रचलित असलेली शृंगारिक शिल्पे यांचा समावेश होतो. मित्रांनो संपूर्ण हा जो काही परिसर आहे हा परिसर बघायला गेलं तर आपण आता यज्ञेश्वर महादेवाचं जे काही मंदिर आहे त्या मंदिराकडून आता आपण समोर निघालो आहे. आणि आपण आता मेन जे आहे इथून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरवर आपल्याला सरोवर बघायला मिळेल. पण त्याआधी तुम्ही बघू शकता की हा संपूर्ण जो रस्ता आहे हा जंगलाचा रस्ता आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जंगलामध्ये येसाल बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी आढळेल, पण काही ठिकाणी पाणी नाही. तर तुम्ही तर बघू शकता की जे काही आपले प्राणी आहेत हरणं वगैरे असतील, निरगाय असतील, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती. पण आता कडक उन्हाळा लागल्या कारणाने इथं सुद्धा पाणी उरलेलं नाही मित्रांनो. त्यासाठी या जंगलामधील जे काही प्राणी आहेत ते तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या ठिकाणी आता कुठे जाऊ शकतात. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी येथील जे प्राणी आहेत ते असू शकतात. काय साप आहे, चला चला चल साप आहे, चल पळ. अजून काही समोर डिस्टन्स पार केल्यानंतर तुम्हाला इथं अजून ही एक वाट दिसेल आणि त्यानंतर ही एक वाट दिसेल. पण ही पूर्ण जंगलामधून वाटे मित्रांनो. जंगलामधून तुम्हाला पार करावी लागेल जर का तुम्हाला वाघ मंदिरामध्ये जायचं असेल. तुम्ही इथे बघू शकता की हे जे काही रस्ता आहेत रस्त्यामध्ये झाडं पडलेली आहेत आणि हे तुम्हाला पार करून जावे लागेल. अडचणीचा रस्ता आहे मित्रांनो थोडाफार, तो तुम्हाला पार करावाच लागेल. आणि जंगलामध्ये जर का तुम्ही खरंच तुम्हाला जर का जायचं असेल तर गाईड सोबत असेल ना तर खूप चांगलं. पण जर का लोकलचा एखादा मित्र वगैरे असेल तरी तुम्ही सोबत आणू शकता. थोडा अडचणीचा रस्ता आहे मित्रांनो. मित्रांनो बघू शकता की तुम्ही इथं की एक साप टाईप यांनी हे जो काही लोगो आहे किंवा एका झाडालाच त्याचं रूपांतरित सापामध्ये केलेलं आहे. त्याचं मेन रिझन म्हणजे आता खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जंगलाचा जो काही एरिया आहे तो स्टार्ट होत आहे. आणि यासमोर तुम्हाला स्वतःची काळजीसुद्धा घ्यायची आहे, एक ते वन्य प्राण्यापासून आणि त्यानंतर तुम्ही बघायला गेलं तर साप वगैरे जे आहेत त्यांच्यापासून सुद्धा. जंगलच्या 2 किलोमीटर अंतर तुम्ही पार केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा इथं तुम्ही बघू शकता की जे काही वन विभागाचं कार्यालय आहे इथं ते सुद्धा आहे. जे काही वन विभाग कार्यालय लोणारचं आहे ते सुद्धा इथं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही थोड्या वेळ जर का बसायचं असेल तुम्हाला इथं पाण्याच्या बॉटल वगैरे सुद्धा जे काही तुम्हाला तुम्ही घेऊ शकता. कारण की तुम्ही 2 ते 3 किलोमीटर पायी चालत आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कुठे पाणी मिळणार नाही, पण वन विभागातर्फे इथं तुम्हाला पाणी दिल्या जाते अगदी स्वस्त किमतीमध्ये. तुम्ही कन्फ्युजन होऊ नये म्हणून जे काही बाण केलेले आहेत, जे काही निशाण केलेले आहेत ते खरंच कौतुकास्पद आहेत. कारण की तुम्ही कुठेही जंगलामध्ये हरवू शकणार नाही. पण इतकं नक्की मित्रांनो जर का यायचं असेल ना फक्त लोणार सरोवरचे जे काही आपण वरचा पार्ट बघितला होता तेवढंच बघायचं नाही, तर पूर्ण जंगल तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, फिरायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला या जंगलाची जी काही खासियत आहे, या जंगलामधील जे काही बांधलेले मंदिरं आहेत किंवा मग ते जे गोटे आहेत ते गोटे वापरले कसे, मंदिर आले कसे. मित्रांनो जंगलामध्ये तुम्ही जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर ट्रॅक केल्यानंतर तुम्ही जवळपास सरोवराच्या जवळ येता आणि तुम्हाला वाटेल की इथंच मेन सरोवर आहे.
कारण की यावर्षी तुम्ही बघू शकता की जे काही पाण्याची पातळी आहे तिथं बघू शकता की ही पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. त्या कारणाने हे पाणी इतक्या जवळ आलेले आहे. पण याहीपेक्षा जर का अजूनच तुम्हाला पूर्ण सरोवर व्यवस्थित बघायचं असेल तर हा एक पॉईंट आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आपण बघू शकता की या एका साईडला हे जी साईड आहे या साईडला एक चांगला रस्ता आहे. तुम्हाला इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की इथं आता मेन सरोवर इथंच आहे, कारण की या साईडला सुद्धा पाणी दिसतं. पण इथं सरोवर आपल्याला जे काही मेन सरोवर आहे इथं दिसत नाही. या सरोवराचे यावर्षी जास्त पावसाळा झाल्या कारणाने पाणी वाढलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी जास्त वाढलेलं आहे. पण काय हरकत नाही, या साईडला परत रस्ता आहे, या साईडला तुम्ही जाऊ शकता. जे काय आपलं मेन सरोवर आहे ते या साईडनं आहे. संपूर्ण हा जंगलाचा रस्ता आहे मित्रांनो. बघा जे मेन सरोवर आहे मित्रांनो, आता इथून फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे. किती म्हणजे ज्या काही व्यक्तींनी ह्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत मित्रांनो, जे काही नवीन आहेत ते सर्व गोष्टी म्हणजे नवीन जे काही पब्लिक इथे येणार आहे, या जंगलामध्ये ट्रॅव्हल करणार आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही जी काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो आपण बघू शकता की जवळपास आपण 3 ते 3.25 किलोमीटरचं डिस्टन्स पार केल्यानंतर इथं आपल्याला ॲरो दिसेल आणि ॲरोवर दिसेल की वाघ मंदिर. आणि हे जे काही अंतर आहे तुम्ही बघू शकता की हा ॲरो या साईडला आहे, म्हणजे आपल्याला या साईडला जायचं आहे. समोर जर का बघितलं तर इकडून तुम्हाला सरोवराचा जो काही पाण्याचा भाग आहे तो पूर्णपणे पाण्याचा भाग दिसेल. तुम्हाला या अडचणीच्या रस्त्यामधून न जाता यांनी जो काही ॲरो दिलेला आहे त्या ॲरो थ्रू तुम्हाला या साईडला जायचं आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्ही जे काही वाघ मंदिर आहे ते या साईडला आहे, तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो तुम्ही कधी पण जर का विचार केला की लोणार सरोवर आपल्याला बघायला जायचं आहे आणि जंगलामधून ट्रेक करून आपल्याला जर का समोर जायचं असेल असा जर का विचार करत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला सोबत तुमच्या पाण्याच्या बॉटल नक्की ठेवाव्या लागतील. कारण की संपूर्ण जंगलाचा परिसर आहे. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात जर का येत असाल तर 100% तुम्हाला सोबत तुमच्या पाण्याची बॉटल ठेवावी लागेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं मित्रांनो, इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे काही टिफिन बॉक्स किंवा खायचे पदार्थ तुम्ही आणू शकत नाही. आणि पाण्याची बॉटल जरी सोबत आणली तर ती तुम्हाला पाणी पिल्यानंतर परत न्यायची आहे मित्रांनो. मित्रांनो जंगलामध्ये घोणस जातीचे जे काही साप आहेत ते पण मोठ्या प्रमाणात इथं आढळतात. त्यामुळे कधीही तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, जंगलामध्ये जात असाल तर व्यवस्थित तुम्हाला बघून जावं लागेल. या साईडला बघू शकता की तुम्ही जवळ आलेले आहे. तुषार, आपण जर का ठरवलं समजा की आता आपण फक्त 500 मीटरवर आलो आणि 500 मीटरवर आल्यानंतर आपल्याला जर का आता सेलिब्रेट करायचं आहे, ओरडायचं आहे समजा, आपण मस्त ओरडू शकतो का जंगलामध्ये? हा, गार्डने सांगितलं ना बिबटे आहेत, त्यांच्या जर पोटा पाण्याची सोय करायची असेल तर ओरडा एकदा. बघा स्पेशल बिबटे घेऊन आता. नाही बरोबर आहे, ते पण बरोबर आहे की सेलिब्रेट करता येणार नाही, कारण की आम्हाला गार्डने सांगितलेलं आहे की जी दुसरी साईड आहे, ज्याच्या पलीकडे पाणी वाढलेलं आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता की म्हणजे 11 ते 12 बिबटे आहेत असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. हा मित्रांनो तुम्ही इथं पण बघू शकता की ही जी काही दुसरा रस्ता आहे इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, पण ह्या ज्या काही तुम्हाला ॲरोज दिलेले आहेत किंवा डायरेक्शन दिलेले आहे ह्या डायरेक्शननेच जायचं, तुम्हाला या साईडला जायचं नाही. हे दुसरीकडे कुठेतरी जाऊ शकतो, पण ज्या काही डायरेक्शन यामध्ये दिलेले आहेत त्या साईडला आपल्याला जायचं आहे. 2 ते 3 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपल्याला मेन सरोवर जिथे आहे तिथे आपण पोहोचतो. आणि त्यापेक्षा सुंदर काय असेल तर ते आपल्याला जे वाघ मंदिर आहे महादेवाचं ते आपल्याला तिथे गेल्यानंतर दिसतं. खरं तर सरोवर बघितल्यानंतर संपूर्ण मनाचा आणि शरीराचा थकवा या ठिकाणी निघून जातो. असं हे इतकं सुंदर मंदिर. तुम्ही हे मंदिर बघितलेलंच असेल. हा सरोवर आहे, याची पाण्याची पातळी पहिले खूप कमी होती. अच्छा. हे जे झाडं उगलेले दिसतात हे पहिले पाण्याच्या बाहेर होते, हे बरोबर मंदिर पण आता पाण्याची पातळी वाढल्याने हे मंदिर पण पाण्याखाली गेलेले आहे आणि हे झाडे पण बरोबर आहे. कारण की इथं ज्यावेळेस पूर्ण आपण जर का बघायला गेलो मित्रांनो तर पूर्णच्या पूर्ण जे आहे इथं आधी जमीन होती, पण दिवसेंदिवस जी काय आहे ती पाण्याची पातळी वाढत आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस जमीन होते त्यानंतर इथं झाडं होते आणि त्या कारणाने ही झाडे जे आहेत त्या जमिनीवर आली होती.
जर का तुम्ही बघू शकता तर इथं पण तुम्हाला या पाण्याचं एक खोड दिसेल, कारण की आल्यानंतर आम्हाला कन्फ्युजन झालं की एखादा साप वगैरे आहे काय, कारण की ते पिवळ्या कलरचं दिसत आहे, पण ते झाडाचं खोड आहे मित्रांनो. पण त्याहीपेक्षा जर का अतिशय सुंदर काय असेल ना मित्रांनो, तर हे मंदिर काय सुंदर आहे. म्हणजे एक ते पाणी आणि या साईडला महादेवाचं मंदिर, म्हणजे अतिशय सुंदर असा हा परिसर आहे मित्रांनो. लोणार सरोवर खरंच जर का तुम्हाला बघायला यायचं असेल ना मित्रांनो, लवकरात लवकर या, कारण की यानंतर अजून जर का पाण्याची पातळी वाढली तर जो हा मेन रस्ता आहे तो जर का बंद झाला तर तुम्हाला इथपर्यंत येता येणार नाही, हे मात्र नक्की मित्रांनो. भरपूर प्रवास झाल्यानंतर आपल्याला वाघ मंदिराचे लक्ष वेधते. या मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य, जणू काही या मंदिराचं पाणी रोज पायऱ्यावर येऊन शिवशंकराला भेटण्यासाठी येत असावं असं आपल्याला बघायला मिळतं. पौराणिक ग्रंथामध्ये लोणार म्हणजेच विराट क्षेत्र म्हणून नमूद असून सरोवराभोवती शिव, विष्णू, शक्ती यांच्याकडे समर्पित अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ही मंदिरे देवगिरीच्या यादव, दक्षिण भारताच्या चालुक्य व मराठा राजवटीमध्ये बांधली गेली होती. लोणार सरोवराच्या पश्चिम काठावर वसलेल्या इथे श्री वाघ महादेव मंदिराचे मूळ मंदिरही या कालखंडाचे असल्याचे समजते. स्थानिक पुराव्यानुसार हे मंदिर घनदाट वनराईत लपलेले असून सुमारे 12 ते 14व्या शतकात बांधण्यात आलेले आहे असे आपल्याला बघायला मिळते. वाघ मंदिरावर वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे, देवी देवतांचे शिल्प आपल्याला बघायला मिळतात. पण या मंदिरामध्ये प्रवेश करताच एका वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला बघायला मिळते. तसंच येथील थंडावा सुद्धा हा आपलासा आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या बाह्य भिंती साध्या असल्या तरी आतले गाभार्ध अतिशय समृद्ध नक्षीकामयुक्त आहे. उदाहरणार्थ गाभागृहाच्या मुखाच्या झऱ्याजवळचे जे दगड अतिशय सुयोग्य नक्षीने कोरलेले असून त्यावर व्याल, फूल, मूर्त्यांचे शिल्प तर्राट व्यासाळ कोरलेले दिसतात. पाण्याची पातळी वाढल्यानंतर जे काही मंदिराचा जवळचा परिसर आहे त्या जवळच्या परिसरामध्ये आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडे मासे सुद्धा बघायला मिळतात. मित्रांनो, हेच ते लोणार सरोवर आहे. जे बघू शकता की सर्व पाणी हे पूर्ण खारट आहे. आणि याच ठिकाणी आपण बघू शकता की काही वर्षापूर्वी एक मोठा उल्कापिंड आपल्या पृथ्वीवर येऊन आदळले आणि आदळल्यानंतर याच ठिकाणातून तुम्हाला माहिती आहे लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे. मुळात वाघ मंदिराचा इतिहास हा खूप जुना, सांगायला गेलं तर भरपूर असा. पण खरंच पुन्हा पुन्हा भेट द्यावी असं हे मंदिर आणि येथील संपूर्ण परिसर. बरं चला मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून.